चला, वेलकम टू द फर्स्ट सेशन ऑफ फंडामेंटल ट्रान्समिशन सिस्टम. अतिशय महत्वाचा हा पार्ट येतो है ना. जर वेटेज वाईज जर बघितलं एक्झामला तर जवळजवळ 15% ऑफ वेटेज म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट अजून करू शकता. एक 24 क्वेश्चन या सेक्शन मधून तुम्हाला विचारले जाण्याचे भरभरून चान्सेस आहे. हा सेक्शन असा आहे की प्रत्येक ब्रांचला तुम्ही ब्रांच इलेक्ट्रिकल घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या, है ना. तुम्ही इव्हन कॉम्प्युटर ब्रांचेस पण घेतल्या तर ऑब्व्हियसली विदाऊट ट्रान्समिशन, डेटा ट्रान्समिशन शिवाय तर गोष्टी कोणत्या होतच नाही. सर्वात अगोदर मी एक सिलेबस तुमच्या समोर ठेवलाय, है ना. याच्यामध्ये मोस्टली आपला जो फोकस असणार आहे, तो ट्रान्समिशन केबलवर असणार आहे, है ना, की ज्या केबल थ्रू आपण ट्रान्समिशन करणार आहे, त्याच्यावर आपला मोस्टली फोकस असतो. तर सिलेबसमध्ये 3 पार्ट खूप महत्त्वाचे मी हायलाइट करतो. सर्वात अगोदर याच्यामध्ये आपण शिकू फंडामेंटल ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. त्याच्यानंतर आपण शिकू ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी आणि नंतर आपण मूव्ह करू ऑप्टिकल फायबर सिस्टम. हे 3 महत्त्वाचे टॉपिक आपण डिस्कस करणार आहे आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी ज्या सिलेबसला इन्क्लुडेड आहे. पहिले माझं DWDM अगोदर लाँग फॉर्म बघून घ्या पहिले. DW म्हणजे डेन्स वेव्हलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. नंतर OTN म्हणजे ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क. FTTH फायबर टू द होम आणि GPON गिगाबाईट पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क. एवढा सगळा सिलेबसचा पार्ट आहे. आता डिटेलमध्ये सध्या जाऊ नका. जेव्हा टॉपिकला आपण ॲक्चुअली मूव्ह तेव्हा तर तुम्हाला कळेलच की नेमक्या याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात आहे. पण सध्या माझा फोकस ट्रान्समिशन सिस्टमवर जास्त असला पाहिजे. बघा सिलेबस लेंदी आहे, टाईम कमी आहे, है ना, नो डाउट. पण जर आपण फक्त पॅटर्नवर फोकस केला ना, एक्झामला इम्पोर्टंट असलेल्या क्वेशन्स आणि एक्झामला इम्पोर्टंट असलेले कॉन्सेप्टवर फोकस केला, तर आरामात या पर्टिक्युलर वेळेमध्ये अभ्यास होऊन जातो. या सेशनचा टार्गेट सिंपल असेल, कॉन्सेप्ट प्लस एमसीक्यू. माझा सिंपल पॅटर्न आहे. आपल्याला जास्त डीपमध्ये जाऊन सायंटिस्ट बनायचा कोर्स नाहीये. टॉपिक काय, कॉन्सेप्ट काय, एक्झामला क्वेशन्स कसे हँडल होतात, एवढं जरी शिकून घेतलं तरी एक्झामला एवढे मार्क्स तर 100% स्कोर होऊन जातील, की तुम्ही आरामात काय करू शकतात, कट ऑफ तुमचा क्लिअर करू शकता. क्लिअर आहे? तर मी आता पहिल्या टॉपिक पासून सुरू करतो. फंडामेंटल ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. वन बाय वन मी सगळ्यांकडे जाणार आहे ना. ही पीडीएफ मी तुम्हाला दिली. हवं असेल तर वाचून घ्या. पण वन बाय वन हे सगळं डिस्कस होणार आहे. काळजी करू नका. तर सर्वात अगोदर जाऊ आपण फंडामेंटल ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. राइट आहे? बघा. फक्त ऐकत चला. पहिले 10 ते 15 मिनिटं फक्त माझी बडबड ऐका. नंतर एमसीक्यू जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला ॲक्चुअली कळेल, की कोणत्या गोष्टी कशा रिलेट होतात ते. फंडामेंटल ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. बघा या टॉपिकमध्ये जेव्हा मी ट्रान्समिशन विषयी बोलतो, व्हॉट इज ट्रान्समिशन? है ना? जर मी ट्रान्समिशन विषयी डिस्कस करतोय, तर मला ट्रान्समिशन म्हणजे काय नेमकं माहीत असलं पाहिजे. बघा जेव्हा मी बोलतो ट्रान्समिशन ट्रान्समिशन म्हणजेच काय? मला काही गोष्टी एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्समिट करायच्या आहेत. आता जनरली मी ट्रान्समिशन कोणाकोणाचं करतो, तर ट्रान्समिशन जनरली बघा, एक तर मी माझा व्हॉइस आपण कम्युनिकेशनमध्ये बोलतोय ना. आपण गोष्टी कशामध्ये करतोय? कम्युनिकेशनमध्ये करतोय. तर ऑब्व्हियसली या गोष्टी कॉमन असणार. व्हॉइस झाला, तुमचा डेटा झाला किंवा एखादा व्हिडिओ झाला. या सगळ्या गोष्टी मी जनरली काय करतो? ट्रान्समिट करतो. जसं मी फोनवर बोलतोय, माझा व्हॉइस ट्रान्समिट होतोय किंवा ऑडिओ ट्रान्समिट होतोय, है ना? तर ट्रान्समिशन करायला मी जनरली डिफाईन करतो, की अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात, ज्याचं मी ट्रान्समिशन करू शकतो, है ना? आता जर मला ट्रान्समिशन करायचं या गोष्टीचं, ऑब्व्हियसली मला ट्रान्समिट करायला एक मीडियम लागेल, है ना? ट्रान्समिशन डायरेक्ट तर होणार नाही. मग जेव्हा मी बोलतोय, की मला ट्रान्समिशन करायचंय, तर मला मध्ये काय लागणार? एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याकरता मला लागेल ट्रान्समिशन चॅनल, है ना? मला ऑब्व्हियसली चॅनलची गरज पडेल. ज्याला मी काय म्हणतो, ज्याला म्हणू शकतो मी ट्रान्समिशन मीडियम. हे काय असणार सपोज माझं, हे माझं सपोज ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम. या मीडियमवर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या, की मीडियम काय-काय असू शकतं. हे मीडियम तुमचं थ्रू वायर असू शकतं किंवा थ्रू तुम्ही एअर सुद्धा आहे ना, आजकाल वायरलेस कम्युनिकेशन सुद्धा होतं. इट कॅन बी वायरलाईन, इट कॅन बी वायरलेस. राइट आहे? आणि नंतर रिसिव्हिंग साइडला काय असणार, जिथं मी रिसीव्ह करणार त्याला बोलणार मी रिसीव्हर, आहे ना? त्याला मी काय म्हणतो रिसीव्हर. त्याला म्हणतो मी रिसीव्हर जिथं काय करणार मी डेटा रिसीव्ह करणार. आता बघा काही इम्पोर्टंट आस्पेक्ट, की जेव्हाही मी डेटा माझा ट्रान्समिट करतो किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवतो, मी त्याला डायरेक्ट पाठवू नाही शकत. कारण त्याची एवढी स्ट्रेंथ नसते, एवढी पॉवर नसते. मला त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवावी लागते, है ना? किंवा त्या स्ट्रेंथला तेवढं पॉवरफुल बनवावं लागतं.
कारण या व्हॉईसमध्ये जर एवढी कॅपॅसिटी नसेल, मी इथून आवाज देतोय, माझा आवाज कुठपर्यंत जाणार जास्तीत जास्त? एक काही मीटरपर्यंत जाणार. पण मला इथून जर मुंबईपर्यंत बोलायचंय, तर ऑब्व्हियसली माझ्या व्हॉईसमध्ये एवढी स्ट्रेंथ नाहीये. आपण काय करतोय सिग्नलला, या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो. आणि जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये मी माझ्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो, त्या प्रोसेसला 2 टाइपचं नाव दिलंय. ट्रान्समिशनमध्ये त्याचं इन्क्लुजन होतं. त्याला बोलतात अॅम्प्लिफिकेशन, अॅम्प्लिफिकेशन आणि आणखी एक प्रोसेस इकडे केली त्याला बोलतात मॉड्युलेशन. हे कशासाठी? माझ्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी मी 2 टाइपच्या प्रोसेस तिकडे करतो. एक करतो मी अॅम्प्लिफिकेशन आणि एक करतो मी मॉड्युलेशन. हे कुठे होणार माझं? हे ऑफ होणार माझ्या ट्रान्समिशन सिस्टममध्येचाच हा पार्ट असणार. ट्रान्समिशन सिस्टममध्ये या 2 प्रोसेस मी काय करणार? परफॉर्म करणार. तेच जर मी माझ्या रिसीव्हर साइडला बघितलं, तर रिसीव्हर साइडला आपण काय करतो बघा, इथे जर मॉड्युलेशन झालंय, तिकडे काय करतो आपण डिमॉड्युलेशन करतो. म्हणजे मी ओरिजिनल सिग्नलला काय करतो? रिकव्हर करायचं काम करतो. मॉड्युलेशनमध्ये काय केलं असं सिग्नलची स्ट्रेंथ वाढवली, आहे ना? पण मला तर सिग्नलची स्ट्रेंथ का वाढवली? की फक्त ट्रान्समिशन त्या लाँग डिस्टन्सपर्यंत झालं पाहिजे होतं. एकदा सिग्नल रिसीव्ह झाला, मला ओरिजिनल सिग्नल हवंय. मग ओरिजिनल सिग्नलसाठी मी काय करणार? मॉड्युलेशनची अपोझिट प्रोसेस करणार, डिमॉड्युलेशन. राइट आहे? कोणती प्रोसेस करणार? डिमॉड्युलेशन. आणि इथं आणखी एक प्रोसेस असते ज्याला बोलतात डिटेक्शन. डिमॉड्युलेशन, डिटेक्शन. म्हणजे मला ओरिजिनल सिग्नल काय करायचं असतं? डिटेक्ट करायचं असतं. त्यासाठी जी मी प्रोसेस वापरणार त्याला बोलणार डिटेक्शन. त्या कंप्लीट सिस्टममध्ये जेव्हा मी ट्रान्समिशन करतोय, हे काय झालं सर माझं? हे जितकं लिहिलं हा माझा सोर्स आहे. जो डेटा मला ट्रान्समिट करायचा आहे. कोणा थ्रू करायचं? ट्रान्समिशन मीडियम थ्रू करायचं आहे. कोण रिसीव्ह करणार? तर माझा रिसीव्हर हे सिग्नल काय करणार? रिसीव्ह करायचं काम करणार. पण ह्या प्रोसेसमध्ये जर मला ही प्रोसेस स्मूथनेस हवी आहे, है ना? जर मला ही प्रोसेस माझी स्मूथनेस हवी आहे, तर त्या केसमध्ये मला काय लागतं माहिती आहे का? त्या केसमध्ये मला सिग्नलचं ट्रान्समिशनची जी कॅपॅसिटी आहे किंवा स्ट्रेंथ आहे, ती इन्क्रीज करावी लागते. मग हे काय झालं माझं सिम्पली हे जे लिहिलं, हे असलं माझं चॅनल. ज्याच्या थ्रू काय होणार? ज्याच्या थ्रू माझं सिग्नल काय होणार? ट्रान्सफर व्हायचं काम होणार. राइट आहे? मग याचा जर फ्लो बघितला, आहे ना? जर फ्लो बघितला, तर ही सगळी जी माझे मी लिहिलंय सर व्हॉईस डेटा किंवा व्हिडिओ, ही झाली माझी ॲक्चुअली इन्फॉर्मेशन जी मला ट्रान्समिट करायची आहे. याला मी काय म्हणू शकतो? ही काय सर माझी? ही आहे माझी इन्फॉर्मेशन, जी मला एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवायची आहे. जसं पुढे जाऊन तुम्हाला आणखी याची आयडिया लागेल. आता फक्त ऐकत चला. ही इन्फॉर्मेशन मला पाठवायची आहे. अशा मी वेगवेगळ्या चॅनल थ्रू त्याला पाठवणार. मग हा जो ट्रान्समिशन मीडियम आहे सर, हा खूप महत्वाचा आहे. जर ट्रान्समिशन मीडियम विषयी जर मी डिस्कस करायला घेतलं, राइट आहे? बघा मी आता कोणाविषयी बोलतो? जर तुम्हाला विचारलं, "सर व्हॉट इस ट्रान्समिशन मीडियम?" हे सगळं बेसिक चालू आहे बाळांनो, ठीक आहे ना? खूप बेसिक चालू आहे. हळू मी लेव्हल वाढेल. ट्रान्समिशन मीडियम. जर ट्रान्समिशन मीडियमचं जर डिस्कस केलं, मीडियम कसं असलं पाहिजे? बघा, पहिले जे माझे टेलिफोन होते ना, तर माझे जेव्हा जुने तुम्ही आठवा, जुना जमाना आठवा. जेव्हा नवीन-नवीन टेलिफोन आहे ना, बेल साहेबांनी जेव्हा इन्व्हेंट केला होता, तेव्हा माझं ट्रान्समिशनच्या ज्या वायरी बघा, आपल्या आजूबाजूला टेलिफोनचे मोठे-मोठे खंबे असायचे. कारण माझं ट्रान्समिशन थ्रू वायर व्हायचं. पण आता मोबाईल वगैरे आल्यामुळे माझं कम्युनिकेशन कसं झालंय, वायरलेस कम्युनिकेशन सुद्धा काय आलं, पिक्चरला आलंय. तर जनरली आपण काय करतो माहिती का? माझे ट्रान्समिशन मीडियम मी 2 पार्टमध्ये काय करतो, डिव्हाईड करून घेतो. हे जनरली 2 पार्टमध्ये कॅटेगरायझेशन होतं. एकाला बोलतो आपण गाईडेड मीडियम. GUIDED गाईडेड मीडियम आणि दुसरं असतं बाळांनो माझं अनगाईडेड मीडियम. अनगाईडेड मीडियम. आता गाईडेड म्हणजेच काय? की मी एखाद्या वायरमधून अनगाईडेड म्हणजेच काय? त्याला कोणत्याही बघा आपल्याला कोणी गाईड करतंय म्हणजे आपला कोणी सपोर्टला आहे. है ना? अनगाईडेड म्हणजे कुठेही जा, कसंही जा. तर अनगाईडेड इज काइंड ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. अनगाईडेड म्हणजे कसं? थ्रू एअर. है ना? या अनगाईडेडला कसं म्हणू शकतो मी? याला मी शॉर्टमध्ये कसं म्हणू शकतो? कम्युनिकेशन कसं असतं? थ्रू एअर हवेमधून जाणार. आणि हे जे गाईडेड असणार सर हे कसे असणार? थ्रू वायर. थ्रू वायर किंवा काय म्हणू शकतो मी? थ्रू केबल. केबलमधून होणारं कम्युनिकेशन असणार आहे. थ्रू केबल. बघा तुम्हाला कुठेच नोट्स काढायचं काम नाहीये. मी ज्या फॉर्ममध्ये सांगतोय, जसं सांगतो तसं फक्त ऐकत राहा आणि या नोट्स रिवाईज करत राहा. याच्या पलीकडे तुम्हाला एक्स्ट्रा मी काहीच करायची गरज पडू देणार नाही. है ना? मग याला आणखी काय म्हणतात? त्याची आणखी नाव आहे बघा. काही नावं आहे. याला बोलतात पॉइंट टू पॉइंट. गाईडर बोलतात और पॉइंट टू पॉइंट. कारण माझी वायर कशी असते? वायरला 2 टोकं असतात ना केबलला.
जर मी केबल घेतली अशी, तर कसं एक हा पॉइंट असणार त्याचा आणि एक त्याचा हा पॉइंट असणार केबलचा. म्हणून मी काय बोलतो याला पॉइंट टू पॉइंट सुद्धा म्हणतो. फॉर एक्झाम्पल ही काय सर ही माझी केबल जर असेल, ते कम्युनिकेशन कसं झालं माझं पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन असं सुद्धा याला काय दिलं मी नाव दिलंय. किंवा आणखी काय म्हणू शकतो मी याला ऑर वायर्ड कम्युनिकेशन. ऑर वायर्ड कम्युनिकेशन. राइट आहे. तिकडं जे आहे सर माझं, याला काय म्हणू शकतो मी अनगाइडेडला सॉरी अनगाइडेडला काय म्हणू शकतो मी बोललो ना. अनगाइडेड ऑर एअर म्हणजेच काय वायरलेस. वायरची गरज नाहीये. वायरलेस कम्युनिकेशन. है ना? याला मी वायरलेस असंही नाव देऊ शकतो किंवा आपण याला बोलतो ब्रॉडकास्टिंग. है ना? ब्रॉडकास्ट करणं म्हणजेच काय थ्रू एअर एखादी गोष्ट पाठवणे. ब्रॉडकास्टिंग ऑर ब्रॉडकास्टिंग. अशा प्रकारचं काय याचं क्लासिफिकेशन केलं गेलंय. है ना? मग जर मी याची प्रॉपर थोडीशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला. बघा, जर मी थोडीशी याची ब्लॉक काढण्याचा प्रयत्न केला, तर बघा जो माझा वायरचा ब्लॉक आहे, इकडे काय बघा, माझे हे सपोज माझं ट्रान्समिशन साइड आहे सर. ही काय माझी ट्रान्समिशन साइड आहे आणि जर ही माझी रिसिव्हिंग एंड आहे. कारण मला डेटा ट्रान्समिट करायचा एक ट्रान्समिटर लागेल, एक रिसीव्हर लागेल. तर हे कम्युनिकेशन कसं होतंय? थ्रू वायर होतंय. बरोबर आहे ना? थ्रू व्हॉट वायर होतंय. गाईडेड आहे ना? तर मी इथे काय लावणार आहे? वायर लावणार. तर कम्युनिकेशन कसं झालं सर माझं? थ्रू वायर झालं. आहे ना? थ्रू वायर कम्युनिकेशन झालं. इकडे जर मी कम्युनिकेशन करायचा प्रयत्न केला, इकडला जर मी ब्लॉक काढला, हे माझं वायरलेस आहे बरोबर आहे. तर वायरलेसला मी कसं घेणार बाबांनो? हे बघा. हा माझा सपोज ट्रान्समीटर आहे आणि सपोज हा माझा रिसीव्हर आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का? थ्रू वायर कम्युनिकेशन करतो. असे काहीतरी अँटेना असतात. एक माझा अँटेना असतात ट्रान्समीटर साइडला. एक माझा अँटेना कुठे असणार माझ्या रिसीव्हर साइडला सुद्धा काय असणार? एक अँटेना असणार आणि माझं कम्युनिकेशन कुठं होणार? थ्रू वायर होणार. असं थ्रू वायर माझं कम्युनिकेशन होणार. आता जर मी बोलतोय याच्यामध्ये मी वायर वापरतोय, तर कोणकोणत्या प्रकारच्या वायर मी वापरतो ते आपण बघून घेऊ. है ना? कोणकोणत्या प्रकारच्या वायरचं कम्युनिकेशन वापरता येईल. तर बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या वायर असतात. एक्झाम्पल जर घेतलं कोणाचं सर या केबलचं, की कोणकोणत्या प्रकारच्या माझ्या त्या वायर असणार आहे ना. ही काय असणार सर माझी केबल ऑफ कोर्स है ना किंवा चॅनल म्हणू शकतो. कोणकोणत्या टाइपच्या केबल असतात. तर बघा 3 प्रकारच्या केबल शिकतो आपण. एक असते माझी ट्विस्टेड ट्विस्टेड पेअर केबल. नंतर एक असते माझी कोएक्सियल केबल. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. काळजी करू नका. आता फक्त ऐकत चला. आणि तिसरी आणि मोर इम्पोर्टंट असते माझी ऑप्टिकल फायबर केबल. ऑप्टिकल फायबर केबल. ऑप्टिकल फायबर केबल हे माझं कशामध्ये असलं? हे माझ्या वायरमध्ये. आणि तर वायरलेस होतं म्हणजे याचे एक्झाम्पल काय असणार माहिती? आणि तुमचा रेडिओ घ्या. रेडिओ कम्युनिकेशन कसं असतं? रेडिओ कम्युनिकेशन माझं ऑब्व्हियसली वायरलेस असतं किंवा आणखीच एक्झाम्पल घेतो माझं मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन पण कसं असतं माझं? वायरलेस असतं. तो वायरलेस कम्युनिकेशनमध्ये माझा रेडिओ, मायक्रोवेव्ह थ्रू वायरमध्ये ट्विस्टेड पेअर केबल झालं माझं, है ना? नंतर कोणत्याला कोएक्सियल केबल आणि ऑप्टिकल फायबर केबल हे माझे याचे एक्झाम्पल आहे. सो जर गाईडेड आणि अनगाईडेडला बाळून थोडं मी कंपेअर करण्याचा प्रयत्न केला. बघा, हे माझं कम्युनिकेशन वायरमधून चाललंय. आता वायरमधून चाललं असल्यामुळे त्याला सोबत आहे कोणाची तरी. हां ना, गाईड आहे. गाईड असल्यामुळे चुका व्हायचे चान्सेस काय असतात? खूप कमी असतात. है ना? त्याच्यामुळं याच्यामधून जे कम्युनिकेशन होतं ना, याच्यामध्ये नॉईज खूप कमी असतो. तर बघा कोणतंही सिग्नल जर मला प्रॉपर पाठवायचं असेल, है ना? बघा जसं मी वरती जर म्हटलं, की माझं सिग्नल कसं ट्रान्समिट झालं पाहिजे? जर माझं एक सिग्नल इकडून इकडे चाललंय, तर सिग्नल कसं ट्रान्समिट झालं पाहिजे? है ना? रिसीव्ह कसं झालं पाहिजे? बघा इथं लिहितो मी. रिसीव्ड सिग्नल कसं असलं पाहिजे? इथे रिसीव्ड सिग्नल सर बघा इथे तुम्ही. जे सिग्नल मी रिसीव्ह केलं, रिसीव्ड सिग्नल कसं असलं पाहिजे सर? बघा पॉइंट सांगतो महत्त्वाचे. रिसीव्ह सिग्नल माझं डिस्टॉर्शन लेस असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टॉर्शन नको. डिस्टॉर्शन लेस आहे ना? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टॉर्शन नको. नंतर ते कसं असलं पाहिजे? नॉईज लेस
डिस्टॉर्शन त्याच्यामध्ये कमीत कमी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये नॉईज सुद्धा कसा असला पाहिजे बाबांनो, नॉईज सुद्धा कसा असला पाहिजे, नॉईज पण माझा कमी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पॉवर लॉस पण कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. लेस पॉवर लॉस ही माझी रिक्वायरमेंट आहे. पॉवर लॉस व्हायला नको. लेस पॉवर लॉस. या 3 माझ्या रिक्वायरमेंट आहेत. कोणाच्या? जेव्हा माझा डेटा सोर्स टू डेस्टिनेशन जातो, तेव्हा जे सिग्नल आहे त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी असलं पाहिजे, नॉईज कमी असला पाहिजे आणि पॉवर लॉस सुद्धा कसा झाला पाहिजे, त्याचा खूप कमी झाला पाहिजे. या माझ्या आयडल रिक्वायरमेंट असतात. डेटा कुठून कुठे ट्रान्सफर केला सर मी? डेटा मी ट्रान्समिट केला सोर्सपासून आहे ना, सोर्सपासून डेटा सुरू होणार आणि कुठे राहणार? कुठपर्यंत? डेस्टिनेशनपर्यंत. आता डेस्टिनेशन कॅन बी एनिथिंग. तसं तुमच्या घरात जे तुम्ही जे टीव्हीवर पिक्चर बघता ते, कुठून तरी ते चॅनल ब्रॉडकास्ट होतंय, बरोबर आहे? सपोज तुम्ही एक चॅनल बघताय कलर, कलर मराठी, आहे ना, मराठी म्हणून मराठी बोलतो मी. आता तुमच्या टीव्हीवर कसं दिसतंय? ऑब्व्हियसली तुम्ही कुठेतरी तुमच्या त्या सेट टॉप बॉक्समध्ये केबल लावली, त्या केबलवरून तुम्हाला सिग्नल भेटतंय, आहे ना? मग डेस्टिनेशन तुमचं त्यावेळेस टीव्ही झालं. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये थ्रूआउट द डिस्कशन केलं मला विचारलं सर कोणतं बेटर आहे? तर बघा बेटर कोणतं आहे हे आपण एका पॉइंटवर नाही डिस्कस म्हणजे नाही कन्क्लूड करू शकतो. कन्क्लूड करण्यासाठी मला भरपूर सारे पॅरामीटर बघावं लागेल. जसं बघा गाईडेड मीडियम आहे, म्हणजे त्याला गाईड भेटलाय सर आहे ना. तर ऑब्व्हियसली त्यामध्ये नॉईज कमी असतो. अनगाईडेड म्हणजेच काय? वायरमधून खुला चाललाय तो. वायरमधून खुला चालला असल्यामुळे काय? ऑब्व्हियसली वायरमध्ये भरपूर सारे वातावरण वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात आहे ना. जर केबल तुम्ही अंडरग्राउंड टाकून दिलं वरती वातावरणाची काही वाट लागू द्या, केबल सेफ राहणार तुमचं. ऑब्व्हियसली भूकंप वगैरे वेगळी परिस्थिती झाली, पण नॉर्मल कंडिशनमध्ये बोलतोय. तेच वायरलेस ऑफकोर्स इम्पॅक्ट होणार. राइट आहे. सो आपण जनरली आजकाल जे वापरतो फायबर कम्युनिकेशन थ्रू आपल्या काय येतं घरी आपल्यापर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी थ्रू फायबर केबल पोहोचतात, आहे ना. कारण त्या कम्युनिकेशनची बँडविड्थ चांगली असते. आता बँडविड्थचा अर्थ काय होतो? बँडविड्थचा अर्थ असा होतो, की माझ्या सिग्नलची स्ट्रेंथ खूप चांगली आहे. मला खूप चांगली स्ट्रेंथ भेटते कम्युनिकेशन करता. जर मी या गाईडेड आणि अनगाईडेडला थोडंसं कंपेअर केलं बाबांनो, आहे ना. जर मी दोघांना कंपेअर केलं, चला कंपॅरिझनचे काही पॉइंट बघूया, जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे. बघा गाईडेडमध्ये काय, माझं मीडियम कसं आहे थ्रू वायर आहे. त्याच्यामुळे ते कसं असणार माझं, पाथ कसं असणार, फिजिकल असणार. ऑलरेडी सांगितलं. तेच अनगाईडेडमध्ये कसं चाललंय सर, माझ्या थ्रू एअर चाललंय. म्हणजे माझं कम्युनिकेशन कसं असणार सर, थ्रू फ्री स्पेस असणार. याचं कम्युनिकेशन कसं झालं माझं, थ्रू फ्री स्पेस झालं. ऐकत चला फक्त. नॉईज विषयी बोला नॉईज. मी सांगितलं ना, जर माझा गाईड असेल तर याच्यातून काय थ्रू वायर चाललाय. वायरमधून चाललाय म्हणजे त्याला गाईड आहे कोणतरी, म्हणजे त्याला गाईड करतोय आपण आहे ना, जाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये नॉईज कसा असतो, कमी असतो. कशामध्ये माझ्या गाईडेडमध्ये नॉईज नेहमी काय असतो, कमी असतो. तेच अनगाईडेडमध्ये माझा नॉईज कसा असतो सर, माझा नॉईज मात्र इकडे जास्त असतो. है ना? जर बँडविड्थ बोललं तर वायरची माझी बँडविड्थ खूप चांगली असते. बघा घरी जर तुम्ही कधी लॅन केबलने लावलं ना, तुमचं इंटरनेट बऱ्यापैकी चालतं कंपेअर टू वायफाय. है ना? वायफायची ऑब्व्हियसली आजकाल स्पीड चांगली आहे, पण वायरच्या कंपॅरिझनमध्ये डेफिनिटली कमी आहे. मग आपण वायर का नाही वापरत? कारण एवढ्या लांब वायर आणणं आता शक्य नाही. म्हणून कुठेतरी बँडविड्थला कुठेतरी आपण लिमिटेशन टाकलंय. पण ऑफकोर्स जर बेटर बँडविड्थ विचारली, तर कोणाची सर? माझ्या फायबर केबलची बँडविड्थ काय असते? जास्त असते वायरवाल्याची. याची बँडविड्थ कशी असते? माझी कमी असते. बरोबर आहे? सिक्युरिटी बघा कोणतं सिक्युअर आहे? ज्याच्याबरोबर गाईड आहे तो सिक्युअर आहे, ज्याच्याबरोबर गाईड नाही तो सिक्युअर आहे. ऑफकोर्स ज्याच्याबरोबर गाईड आहे तो सिक्युअर आहे. बघा गाईडेड आहे. माझ्याबरोबर गाईड आहे, मी जास्त सिक्युअर आहे. त्याच्यामुळे हा माझा काय असतो? गाईडेड मीडियम मला मोर सिक्युअर असतो कंपेअर टू व्हॉट अनगाईडेड मीडियम. आणि एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी दिले मी, आहे ना. गाईडेडमध्ये माझं फायबर झालं, कोएक्सियल झालं. आणखी पण तुम्हाला बाकीचे पण मी ट्विस्टेड केबल झाली, आहे ना. एक्झाम्पल ऑलरेडी दिले. हे माझे गाईडेडचे एक्झाम्पल आहे सर. आणि अनगाईडेडमध्ये कोणता असतो माझा रेडिओ आणि मायक्रोवेव्ह. हे माझे याचे एक्झाम्पल आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जर मी असं बोलतोय बघा, एक नोट देतोय नोट. अतिशय महत्त्वाची नोट देतोय. जर मी तुम्हाला असं म्हणलं, की माझी नॉईज इम्युनिटी चांगली आहे. नॉईज मोर नॉईज इम्युनिटी. काय बोललो मी? मोर नॉईज इम्युनिटी. त्याचा अर्थ असा होतो, नॉईजची इम्युनिटी चांगली म्हणजेच काय? त्याचा अर्थ असा होतो, नॉईजची इम्युनिटी चांगली म्हणजे नॉईजची कॅन्सलेशन पॉवर चांगलं आहे. इक्वल्स टू मोर नॉईज कॅन्सलेशन पॉवर. माझी नॉईज कॅन्सलेशन पॉवर कशी असणार मग? जास्त असणार. त्याच्यामुळे मी काय म्हणू शकतो? देअरफॉर इट इस बेटर. म्हणजे कोणत्याही सिस्टमची रिक्वायरमेंट काय असली पाहिजे, की माझी नॉईज इम्युनिटी कशी असली पाहिजे सर? त्याची जास्त असली पाहिजे. नॉईज इम्युनिटी जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉईज कसा असणार? लेस असणार. मोर नॉईज इम्युनिटी म्हणजे लेस नॉईज. कळलं का? ते थोडंसं कन्फ्युजन होतं. पेपरला कुठेतरी एक्झामला ऑप्शन्स BSNL फ्रिक्वेंट याच्यावर टाकतो म्हणून माहीत असलं पाहिजे. तर इथपर्यंत सगळं सेट आहे. है ना?
आय होप गोष्टी बऱ्यापैकी कळत असतील. तर आत्तापर्यंत आपण फक्त काय बघितलं, की बेसिक ट्रान्समिशन मीडियम बघितलं. ज्याच्यामध्ये आपला डेटा ट्रान्समिशन सिस्टमपासून रिसीव्हर पर्यंत जाणेपर्यंत मला कोणकोणत्या गोष्टी लागतात. मला कोणकोणती इन्फॉर्मेशन पास करायची आहे. आता ती इन्फॉर्मेशन पास करताना कोणकोणते आता बघा एम्प्लिफिकेशन काय, मॉड्युलेशन काय, हे आपण कम्युनिकेशन सिस्टम या टॉपिकमध्ये सेपरेटली बघणार आहोत. त्यामुळे इथे विचार करू नका, सर एम्प्लिफिकेशन म्हणजे काय होतंय, मॉड्युलेशन काय होतंय. वेगळा सब्जेक्ट तिथे डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. काळजी करू नका. तेच रिसीव्हरसाठी डिमॉड्युलेशन, डिटेक्शन या 2 मेथड परफॉर्म होतात. आहे ना, तर एनालॉग वगैरे डिटेक्ट करावा लागतो. मी कम्युनिकेशन सिस्टममध्ये चांगलं एक्सप्लेन करेन. पण माझी रिक्वायरमेंट काय सर? जे सिग्नल माझं रिसीव्ह होतंय, त्या सिग्नल ते डिस्टॉर्शनलेस असलं पाहिजे. नॉइसलेसचा अर्थ काय होतो? त्याची नॉईस इम्युनिटी चांगली असली पाहिजे. नॉइसलेस म्हणजेच काय? नॉइसलेस म्हणजे काय? मोर नॉईस इम्युनिटी हे कळलं पाहिजे तुम्हाला ना. तुम्ही ते नॉइसलेसला काय म्हणू शकतो? नॉइसलेस त्याला आणखी एक नाव देऊया, आहे ना. नॉइसलेसचा अर्थ काय असतो? मोर मोर नॉईस इम्युनिटी. माझी नॉईस इम्युनिटी कशी असली पाहिजे तर माझी? जास्त असली पाहिजे. त्याचाच अर्थ होतो की नॉईसलेस. क्लिअर आहे? आणि पॉवर लॉस पण कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. माझी रिक्वायरमेंट आहे. गाइडेड, अनगाइडेड 2 मध्ये डिव्हाईड केलं मी. कारण एक तर कम्युनिकेशन थ्रू वायर होणार किंवा वायरलेस होणार. वायरमध्ये 3 केबल महत्त्वाचे असतात. कोणकोणत्या सांगितल्या वायरमध्ये? वायरमध्ये माझ्या कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या मी? ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्सियल केबल, ऑप्टिकल केबल तिन्ही आपण आज आजच्या सेशनमध्ये डिस्कस करेल मी. आणि वायरलेस म्हणजेच काय? थ्रू अँटेना वगैरे माझं कम्युनिकेशन होऊन जातं. क्लिअर आहे? रेडिओ आणि मायक्रोवेव्ह. आणि दोघांचे डिफरन्स एक लक्षात ठेवा. मी एमसीक्यू प्रॅक्टिस करून घेईल, काळजी करू नका. याच्यानंतर ना सर मला फ्रिक्वेन्सीच्या रेंज माहीत असल्या पाहिजे. है ना? आता बघा फ्रिक्वेन्सीच्या रेंज माहीत असण्या अगोदर हे थोडं लक्ष द्या बघा. मी काय सांगतो हे नंतर बघा. हा एक स्पेक्ट्रम आहे ॲक्चुअली जो मी तुम्हाला देऊन देईन, पण याला मी एक्सप्लेन करतो. बघा स्पेक्ट्रममध्ये जनरली माझ्याकडे जो महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, C इक्वॉल्स टू तो ऑलरेडी आपण शिकलोय है ना? बघा, इथं नोट लिहितो मी काही महत्त्वाचे पॉइंट लिहितो. अगोदर ते बघून घ्या. नोट काय? बघा, नोट नंबर 1 C इक्वॉल्स टू एफ लॅम्बडा. C इक्वॉल्स टू एफ इंटू लॅम्बडा. एफ काय असेल इथे माझी? एफ असणार माझी फ्रिक्वेन्सी. एफ माझी फ्रिक्वेन्सी आहे आणि लॅम्बडा काय सर माझी वेव्हलेंथ. आहे ना? हा एक माझा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाने एक कन्क्लुजन काय निघतं माहिती आहे का? C तर माझी स्पीड ऑफ लाईट आहे. C ची व्हॅल्यू किती असते? C ची व्हॅल्यू असते 3 गुणिले 10चा मीटर पर सेकंद. ही माझी स्पीड ऑफ लाईट झाली. राइट आहे. स्पीड ऑफ लाईट झाली. किंवा इथं नको लिहायला. मी दुसरीकडे कुठेतरी लिहून देईल तुम्हाला, राहू द्या. पण याच्यावरून एक कन्क्लुजन काय निघतं सर माझं? याच्यावरून कन्क्लुजन निघतं, की माझी फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. अतिशय महत्त्वाचं रिलेशन आहे, की फ्रिक्वेन्सी आणि माझी वेव्हलेंथ कशी आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होणार आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तर वेव्हलेंथ वाढणार. हा एक स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे सर. कधी-कधी परीक्षेला प्रश्न येतो, की हा स्पेक्ट्रममध्ये जो स्पेक्ट्रमची जी रेंज आहे, ती वेव्हलेंथची रेंज कशी आहे आणि फ्रिक्वेन्सीची रेंज कशी आहे? तर नेहमी लक्षात ठेवायचं फ्रिक्वेन्सी कशी आहे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. बघा जर तुम्ही बघितली किलोहर्ट्झ, मग मेगाहर्ट्झ, मग गिगा, मग टेरा, मग पेंटा, मग एक्सा, मग झेटा. आहे ना? ऑर्डर कसा आहे फ्रिक्वेन्सी वाढत, वाढत, वाढत चालली आहे. तर फ्रिक्वेन्सी वाढते तर वेव्हलेंथ काय झाली पाहिजे? कमी, कमी झाली पाहिजे. तर बघा 10चा पॉवर 7 सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी इथे आणि फ्रिक्वेन्सी जर बघितली म्हणजे कमी, 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 कमी होत चालली. वेव्हलेंथ म्हणजे कमी, कमी होत चालली. सो फ्रिक्वेन्सी जी आहे माझी, इथं जर बघितलं तुम्ही, इथून माझी फ्रिक्वेन्सी कशी आहे? इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आणि जर वेव्हलेंथ चेक केली, तर वेव्हलेंथ माझी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. कारण दोघं ऑब्व्हियसली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर दोघांमध्ये मला बघावं लागतं, की कोणता इन्क्रीजिंग आहे, कोणता डिक्रीजिंग आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मला कोणकोणत्या वेव्हलेंथ लक्षात ठेवायच्या आणि फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवायची. तर बाबांनो याच्यामध्ये बघा हा रेंज फक्त याच्यात काय सांगितलं तुम्हाला बघा इथे तर बघितलं. तुम्ही जर हा ग्राफ जरी बघितला, तर बघा पहिले किलो होता, नंतर मेगा, मग टेरा बघा जवळ-जवळ, जवळ-जवळ इथे माझी फ्रिक्वेन्सी खूप हाय होऊन गेली. खूप जास्त फ्रिक्वेन्सी झाली. म्हणजे माझ्या वेव्हज कशा जवळ-जवळ जवळ आल्या. आणि तेच माझा लॅम्बडा काय होत गेला, कमी-कमी होत गेला. है ना? आता बघा काही महत्त्वाचे पॉइंट मी डिस्कस करून घेतो इथे. बिफोर वी स्विच टू क्वेशन शेवटचा पार्ट असेल, मग एमसीक्यू प्रॅक्टिस करूया. बघा मी काय-काय सांगितलं तुम्हाला बघा, हे पॉइंट परत नोट डाउन करून बघा. नोट. पहिला पॉइंट काय सांगितला, की फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो सर आपण? फ्रिक्वेन्सी आपण मोजतो हर्ट्झमध्ये किंवा किलोहर्ट्झमध्ये किंवा मेगाहर्ट्झमध्ये किंवा गिगाहर्ट्झ पण असतात तितकंच ठेवूया.
वेव्हलेंथ कशामध्ये मोजतो सर आपण? वेव्हलेंथ आपण जनरली मीटरमध्ये मोजतो किंवा आपण नॅनोमीटरमध्ये मोजतो. जनरली वेव्हलेंथ लहान असते, तर त्याचे युनिट वेगवेगळं असू शकतं. हे झाला माझा पॉइंट नंबर 1 राइट आहे. आता बघा याच्यामध्ये 3 वेव्हलेंथ खूप महत्त्वाच्या आहे. आपण याच्यामध्ये जनरली किती सिग्नल स्टडी करतो? व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये आपण 3 वेव्ह बघतो. एक असते माझी वेव्हज बघा, एक असते माझी अल्ट्राव्हायोलेट रेज, अल्ट्राव्हायोलेट रे. नंतर असते माझी व्हिजिबल रेज, ओके. आणि नंतर असते माझी इन्फ्रारेड, इन्फ्रारेड रेज. त्याच्या रेंजसाठी ना आपण एक स्पेसिफिक डायग्राम डिस्कस करतो. ऐकत चला फक्त मी याच्यात तुम्हाला क्लॅरिटी देऊन देईल. एक मिनिट द्या मला. याच्यामध्ये आपण काय करतो, काही बँड डिस्कस करतो बघा. बघा नंबर सुरू होतो 10 पासून. बघा मी काय सांगतो 10 पासून नंबर सुरू करायचा. 10 नॅनोमीटर. 10 नंतर पुढचा नंबर लिहितो आपण 390 ला. हे नंबर लक्षात ठेवायचे फक्त. 390 नंतर असतो माझा 770 आणि 770 नंतर असतो माझा 10 टू द पॉवर 6 नॅनोमीटर. बघा कोणकोणते नंबर लक्षात ठेवले बघा. त्याच्यामध्ये इम्पोर्टंट आहे 10, 10 नंतर 390, 390 नंतर 770, 770 नंतर 10 टू द पॉवर 6 हे नंबर लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये मी बघा काही याला डिव्हिजन पार्ट केले. ते डिव्हिजन आपण भरून घेऊ. जो पहिला असतो सर त्याला बोलतात यूव्ही. है ना, यूव्ही, युवराज सिंग, यूव्ही. यू नंतर काय व्ही. व्ही स्टँड फॉर काय असणार पुढचा व्हिजिबल. यूव्ही ना व्ही स्टँड फॉर व्हिजिबल आणि व्हिजिबल नंतर माझा असतो दुसरा इन्फ्रारेड. त्याला मी आयआर सुद्धा म्हणतो. आयआर म्हणजेच काय सर माझा इन्फ्रारेड. तर तुम्हाला या वेव्हलेंथच्या रेंज ॲक्चुअली लक्षात ठेवायच्या राइट आहे. याच्या पलीकडे आणखी कोणते पॉइंट आहेत सर जे मला लक्षात ठेवायचे बघा. जर मी चला हाच पेन घेतो. जर मी इन्फ्रारेड म्हटलं, तर हा जो इन्फ्रारेड आहे, हा कुठे वापरता माहिती आहे का? हे इन्फ्रारेड आपण जनरली वापरतो फायबर ऑप्टिक्समध्ये. फायबर फायबर ऑप्टिक फायबर केबल देतो डायरेक्ट चालतं ते. कुठे वापरतो आपण? फायबर केबलमध्ये. हे कसं लक्षात ठेवायचं बघा. इन्फ्रामध्ये आय आहे ना, फायबरमध्ये पण बघा आय. हा आय काय सांगतो, की मला इन्फ्रारेडमध्ये वापरा. काय सांगतो आय? मला कुठे वापरायचं? इन्फ्रारेडमध्ये वापरायचं. हा मला आय सांगतो. राइट आहे. नंतर याच्यामध्ये जर आता मला यूव्हीची रेंज विचारली बघा, तर यूव्हीची रेंज काय बघा? थोड्या रेंजेस लिहून घेऊ आपण. यूव्ही लाईटची रेंज काय? 10 पासून 390. त्याची रेंज काय असणार? 10 टू 390 ऑब्व्हियसली कुठे हे कशामध्ये असणार माझं? नॅनोमीटरमध्ये असणार. व्हिजिबलची रेंज बघ काय? 390 टू 390 नॅनोमीटर टू 770 नॅनोमीटर. बरोबर आहे? आणि तिसरी काय सर माझी इन्फ्रारेड याची रेंज बघा काय? 770 नॅनोमीटर टू 10 टू द पॉवर 6 नॅनोमीटर. या रेंज तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्झाम पॉइंट ऑफ खूप महत्वाचं आहे. पण जर ही डायग्राम लक्षात ठेवली ना, तर त्या रेंज ऑटोमॅटिक लक्षात राहून जातात. राइट आहे? मग जर वेव्हलेंथमध्ये मला विचारलं, की या वेव्हलेंथचा मला ऑर्डर विचारली, ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची सर? इन्फ्राची आहे. इन्फ्रा नंतर कोणाची? व्हिजिबलची. व्हिजिबल नंतर बघा सगळ्यात कमी कोणता आहे माझा? यूव्ही आहे. सगळ्यात कमी कोणता आहे माझा? यूव्ही आहे. तर बघा वेव्हलेंथ ऑर्डर. वेव्हलेंथची जर मला ऑर्डर विचारली, तर बघा सगळ्यात जास्त कोणाला दिसते बाबांनो बघा एकदा परत एकदा. तिकडे जास्त आहे सगळ्यात. इन्फ्रारेडमध्ये बघा सगळ्यात हायेस्ट आहे. तर सगळ्यात हायेस्ट कोणाची असणार माझी? इन्फ्रारेड. हायेस्ट वेव्हलेंथ. नंतर कोणाची त्याच्यानंतर व्हिजिबलची आहे. त्याच्यापेक्षा कमी. व्हिजिबल नंतर कमी कोणाची? यूव्हीची. यूव्ही नंतर लक्षात ठेवा, यूव्ही नंतर घ्यायचा एक्स-रे आणि एक्स-रे नंतर घ्यायचा माझा गामा. ही काय झाली? वेव्हलेंथची ऑर्डर झाली. आता मला सांगा जर मला वेव्हलेंथची ऑर्डर माहिती आहे, वेव्हलेंथची ऑर्डर जर मला माहिती आहे, तर मी फ्रिक्वेन्सीची ऑर्डर सांगू शकतो की नाही?
बिलकुल सांगू शकतो कारण वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी कसे सर अपोझिट आहे एकमेकांच्या. जरी वेव्हलेंथची ऑर्डर झाली, तर फ्रिक्वेन्सीची ऑर्डर काय असणार? वेव्हलेंथ झाली आहे ना? फ्रिक्वेन्सीची ऑर्डर काय घेणार बघा? फ्रिक्वेन्सी ऑर्डर. फ्रिक्वेन्सीची ऑर्डर काय घेणार बघा? याच्या उलटं असणार बघा. आय-आर इकडे बघा. विविका सांगितलं वेव्हलेंथ आणि म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर आय-आर हायेस्ट असेल तर वेव्हलेंथ सगळ्यात कमी कोणाची असणार माझी? फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी कोणाची असणार? आय-आरची असणार. उलटं लिहायचं बघा याच्या उलटं. तर सगळ्यात लास्टला गामा होते तर गामा सुरुवातीला आहे ना? गामा. गामा नंतर एक्स-रे. उलटं लिहितोय फक्त मी. कोणतरी दोघांपैकी कोणतंही एक लक्षात ठेवा दुसरं उलटं होऊन जातं. नंतर काय सर माझा? यूव्ही. यूव्ही नंतर काय माझा? व्हिजिबल आणि व्हिजिबल नंतर काय माझा? आय-आर. व्हिजिबल नंतर काय? आय-आर. कारण काय सर माझी वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी काय असते माहिती का? वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी माझी कंप्लीटली काय असते? अपोझिट असते. नेहमी लक्षात ठेवा जी माझी फ्रिक्वेन्सीची ऑर्डर आहे, फ्रिक्वेन्सीची ऑर्डर आहे, यालाच मी कोणती ऑर्डर म्हणतो माहिती का? पेनिट्रेशन ऑर्डर, पेनिट्रेशन ऑर्डर. यालाच काय म्हणतात? पेनिट्रेशन ऑर्डर असंही म्हणतात. आता पेनिट्रेशनचा मीनिंग लक्षात घ्या. पेनिट्रेशन म्हणजेच काय? जर मी एखादा वेव्ह एखाद्या ऑब्जेक्टवर टाकली, तर कोणता पटकन त्याच्या आरपार जाईल. जसं बघा तुम्ही एक्स-रे वगैरे काढतात. एक्स-रे आपल्या बॉडीच्या आरपार जात नाही, बॉडीला फक्त स्कॅन करते. तुमच्या बॉडीवर जर मी गामा रे टाकला, तर तुमच्या बॉडीच्या आरपार चालला जाईल. है ना? तर सगळ्यात पॉवरफुल पेनिट्रेशन जर कोणाचं असेल, तर कोणतं सर? गामा आहे. गामा नंतर एक्स-रे, मग यूव्ही रे, मग व्हिजिबल, मग आय-आर. म्हणून मी फ्रिक्वेन्सीची ऑर्डर तुम्हाला लिहून दिली. नाहीतर मी डायरेक्ट बोललो असतो, की माझ्या अ, वेव्हलेंथची जी आहे त्याच्या उलट फ्रिक्वेन्सी असतो असं डायरेक्ट म्हणू शकलो असतो ना, मग बिलकुल नाही. आहे ना, नॉर्मल लक्षात ठेवायचं. आहे ना, हा दोन्ही ग्राफ अतिशय महत्त्वाचे इम्पोर्टंट आहे. व्हेरी इम्पोर्टंट, इम्पोर्टंट आहे. हे लक्षात ठेवलं ऑटोमॅटिक लक्षात राहतं आणि हे लक्षात ठेवलं तर हे लक्षात राहतं. हे लक्षात ठेवलं तर हे पण तुमचं ऑटोमॅटिक काय राहतं 100% लक्षात राहतं. क्लिअर आहे? नंतर एक आणखी काही इम्पोर्टंट पॉइंट आहे. आहे ना? अ, आणखी काही इम्पोर्टंट रेंजेस आहेत त्या बघून घेऊ आपण. फ्रिक्वेन्सीच्या रेंजेस बघून घेऊ. जर फ्रिक्वेन्सीच्या रेंजेस म्हटलं, बघा लक्ष द्या इकडे. रेंजेस ऑफ फ्रिक्वेन्सी आता बघा या गोष्टी लक्षात ठेवल्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. पण आपण ट्राय करूया, की सोप्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवू, जेणेकरून परीक्षेला कमीत कमी रट्टा मारायची गरज पडणार नाही. क्लिअर आहे? तर बघा सगळ्यात पहिले माझी जी ऑडिओ आहे, है ना? जो माझा ऑडिओ आहे ऑडिओ म्हणण्यापेक्षा वन बाय वन जातो मी. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी काय असते? मायक्रोवेव्ह इज अल्वेज ग्रेटर दॅन 1 गिगाहर्ट्झ. ही कुठे वापरतात सर आपण? एक्झाम्पल कुठे वापरतो आपण? ओव्हनमध्ये बघा. तुमची जी मायक्रोवेव्ह आहे ना घरात ओव्हन, तिथे वापरतात. जर तुम्ही ती डायग्राम जरी बघितली ना बाबांनो मागची, बघा दाखवतो. हे बघा कुठे माझा गिगाहर्ट्झ? इथे गिगाहर्ट्झ आहे बघा. गिगाहर्ट्झ म्हणजे की 10चा 9वा घात. इथे जर बघितलं एक्झाम्पल बघा ओव्हन तुम्हाला इथे पण एक्झाम्पल दिसेल. ओव्हन झाला, तुमचा मायक्रोवेव्ह झाला, हे रेंजमध्ये पडतात. हे एवढं इम्पोर्टंट आहे म्हणून मी इकडे सांगितलं ना, ज्या गोष्टी इम्पोर्टंट त्या मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर आहे? तर म्हणजे मायक्रोवेव्हची हे काय झाली सर फ्रिक्वेन्सी मोर दॅन 1 गिगाहर्ट्झ पेक्षा जनरली जास्त असते. नंतर काय ऑडिओ. नंतर तुम्हाला ऑडिओ लक्षात ठेवायचा आहे. ऑडिओची असते माझी तुम्ही ऑलरेडी बघितलं पण असेल 20 हर्ट्झ टू 20 किलोहर्ट्झ. तर सायन्समध्ये शिकलोय आपण. ही ऑडिओची. जर तुम्ही ह्युमन व्हॉईसची विचारली मला व्हॉईस, आता नॉर्मल ऑडिओ झाला कोणाचा पण होऊ शकतो. व्हॉईसची विचारली व्हॉईस आणि अतिशय महत्त्वाचं हे रेंजेस लक्षात ठेवायचे आहे. तर व्हॉईसची माझी रेंज असते 300 हर्ट्झ 300 हर्ट्झ ते 300 हर्ट्झ ते 3.5 किलोहर्ट्झ 3.5 किलोहर्ट्झ टू 3.5 किलोहर्ट्झ राइट आहे. आता व्हॉईसमध्ये ना सर आणखी 2 प्रकार आहे. एक मेलसाठी एक रेंज आहे आणि एक माझी फिमेलसाठी रेंज आहे. परीक्षेला विचारतात म्हणून घेतलंय मी. विश्वास ठेवा सगळे पेपर वगैरे मागचे अॅनलाईज करून आपण हा पॅटर्न घेतोय. है ना? हा असतो माझा 3.4 टू मेलचा असतो 3.4 किलोहर्ट्झ टू 3.6 किलोहर्ट्झ आणि फिमेलचा असतो 3.6 किलोहर्ट्झ टू 3.8 किलोहर्ट्झ. 3.6 टू 3.8 किलोहर्ट्झ राइट आहे. नंतर एक असतो माझा व्हिडिओचा. नंतर लास्ट आहे व्हिडिओ
व्हिडिओची फ्रिक्वेन्सी किती असते? रेंज व्हिडिओची असते म्हणजे 0 पासून 4.5 मेगाहर्ट्झ. मेगा म्हणजेच किती बाबांनो? मेगा म्हणजे 10चा 6वा घात. है ना? मेगा म्हणजे 10चा 6वा घात. लिहून देऊ का बघा? गिगा. गिगा म्हणजेच किती? 10 टू द पॉवर 9 मेगा मेगाहर्ट्झ म्हणजे किती? 10चा 6वा घात. क्लिअर आहे? आय होप सेट झालं असेल. बघा 2-3 वेळेस बघितलं तर लक्षात राहून जाणार. ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर लक्षात ठेवायच्या आहे. त्याला काही दुसरा ऑप्शन नाहीये. क्लिअर आहे? आय होप इथपर्यंत सगळ्यांचं सेट असेल. काही गोष्टी मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केल्या. आहे ना. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, काही गोष्टीला लॉजिक लावायचंय. पण अल्टिमेटली टार्गेट काय असलं पाहिजे माझं? अल्टिमेटली माझं टार्गेट असलं पाहिजे मला या गोष्टी प्रॅक्टिस करत राहायच्या. आता बघा जितक्याही गोष्टी घेतल्या ना, त्याच्यावर काही एम प्रॅक्टिस करू म्हणजे तुम्हाला आणखी बऱ्यापैकी थोडासा कॉन्फिडन्स वाढेल. आता बघा मला माहिती आहे सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी लगेच गेन झाल्या नसतील. पण नंतर तुम्ही एकदा माझी पी नोट्स परत एकदा वाचा. आणि पी नोट्स वाचल्यानंतर काय करा माहिती आहे का? परत एकदा अटेम्प्ट करा. बघा सगळ्या व्हेरायटीचे घेतले. ट्रान्समिशन सिस्टम इज यूज्ड टू स्टोअर डेटा, प्रोसेस डेटा, ट्रान्सफर डेटा किंवा कॉम्प्रेस डेटा. आपण ट्रान्समिशन सिस्टम वापरून काय करतोय? माझा डेटा ट्रान्समिशन पासून रिसिव्हर पर्यंत काय करतोय? ट्रान्सफर करायचं काम करतोय. म्हणून ट्रान्समिशन सिस्टम अल्वेज यूज्ड टू व्हॉट? ट्रान्सफर द डेटा. ट्रान्समिशन म्हणजे मला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरणार. है ना? आता सगळी थिअरी रिव्हिजन व्हायचं काम होतंय. व्हिच इज अनगाइडेड मीडिया. काय सांगतो गाइडेड म्हणजे काय? थ्रू वायर्स आणि अनगाइडेड म्हणजेच काय? थ्रू एअर. है ना? तिथे नीट बघितलं. ऑप्टिकल फायबर हे माझं वायर थ्रू झालं. कोएक्सियल पण वायर थ्रू झालं. ट्विस्टेड पेअर हे बघा हे तिन्ही एक्झाम्पल ऑप्टिकल, कोएक्सियल आणि ट्विस्टेड कुठे लिहून दिलं तुम्हाला? गाइडेडमध्ये लिहून दिलं बघा. नीट बघा जाईल मी मागे जाईल. सगळं रिवाईज करून घेईल. इकडे बघा. केबलमध्ये काय-काय लिहिलं होतं? थ्रू वायरमध्ये ट्विस्टेड, कोएक्सियल, ऑप्टिकल तिन्ही माझं केबलमध्ये झालं. पण आता माझं कम्युनिकेशन कोणतं विचारलं? अनगाइडेड विचारलंय. म्हणजे थ्रू एअर तर कोणतं असलं पाहिजे? तर एकच ऑप्शन मॅच होतंय. बघा ऑप्टिकल हे पण माझी केबल झाली म्हणून हा मॅच होणार नाही. कोएक्सियल पण केबल आहे म्हणून मॅच होणार नाही. ट्विस्टेड पण माझी केबल आहे मॅच होणार नाही. ऑप्शन कोणता मॅच होईल माझा? रेडिओ वेव्ह. आहे ना? ऑब्व्हियसली रेडिओ म्हणजेच काय असतं माझं वायरलेस कम्युनिकेशन असतं. क्लिअर आहे? पुढचा क्वेश्चन व्हिच इस द व्हिच हॅज द हायेस्ट बँडविड्थ. आता बघा बँडविड्थ कोणात जास्त मी तुम्हाला कंपॅरिझन दिलं होतं गाइडेड अनगाइडेडचं. गाइडेड अनगाइडेडचं बँडविड्थचं दिलं होतं ना. जर मी केबलमध्ये कंपेअर केलं, आता ऑब्व्हियसली हे माझं क्वेशन थोडासा आउट ऑफ बॉक्स झाला. पण तरी पण सांगतो बाबांनो, जितक्या पण माझ्या केबल आहे, जितक्या पण माझ्या केबल आहे, मी लिहून देतो बघा. इन ऑल केबल, इन ऑल टाइप्स ऑफ केबल, केबल, बेस्ट परफॉर्मन्स केबल, बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट परफॉर्मन्स केबल इज कोणती असणार माझी? ऑप्टिकल फायबर. ही सगळ्यात बेस्ट आहे. थोडी महाग आहे. हे मी पुढे सांगेल तुम्हाला आहे ना, पुढे होणार माझी ऑप्टिकल केबल. थोडीशी महाग आहे, इन्स्टॉलेशनला थोडासा त्रास होतो. थोडा म्हणजे बराच त्रास होतो. पण तरी पण सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स कोणचा आहे माझा? ऑप्टिकल केबलचा आहे. पण ऑब्व्हियसली ऑप्टिकल फायबर माझं करेक्ट आन्सर असणार. याची बँडविड्थ पण काय भेटते मला? सगळ्यात हायेस्ट भेटते. बाकीच्या एवढ्याच्या बँडविड्थ देत नाही. बघा हा तर माझा रेडिओ तर ऑब्व्हियसली वायरलेस आहे. त्याचा काही चान्सच नाही. कारण वायरलेसची बँडविड्थ माझी कमी असते. तुम्हाला ऑलरेडी मी कंपॅरिझनच सांगितलं होतं. त्या टेबलकडे जा. बघा याच्यामध्ये अनगाइडेडमध्ये काय सांगितलं होतं बँडविड्थमध्ये बघा, लिमिटेड असते. गाइडेड मीडियामध्ये हायेस्ट कोणी असते म्हणजे फायबर केबलची सर. फायबर ऑप्टिकल फायबर केबलची बँडविड्थ काय असते? हायेस्ट असते. ऑलरेडी लिहून पण दिलंय बघा. बँडविड्थ कोणाची हायेस्ट आहे माझ्या? फायबर ऑप्टिकल केबलची हायेस्ट आहे. आपल्या नोटच्या बाहेर तर पेपर सेट होत नाही सर. आहे ना. मी सगळे कॉन्सेप्ट घेतले बऱ्यापैकी. क्लिअर आहे? पुढचा क्वेशन बघा. व्हिच सिग्नल हॅज बेटर नॉईज इम्युनिटी. मला सांगा बेटर नॉईज इम्युनिटीचा अर्थ काय होतो बघा? बेटर नॉईज इम्युनिटीचा मीनिंग काय होतो? याचा मीनिंग होतो, की माझा नॉईज कसा असणार? नॉईज कमी असणार. नॉईजलेस. किंवा लेस नॉईज म्हणू शकतो मी. नॉईजलेस नाही. कंप्लीट तर 0 होणार नाही नॉईज. लेस नॉईज. त्याच्यामध्ये नॉईज कमी आहे. त्याची नॉईज इम्युनिटी माझी चांगली असणार. आहे ना? आता हे थोडंसं माझं सांगायचं राहून गेलं ॲक्चुअली. याच्यात पण थोडंसं एक्सप्लेन करतो. आहे ना? कोणतं माझं लास्ट झालं होतं. इथपर्यंत झालं होतं ना? बघा एक स्लाइड ॲड करतो. काही महत्त्वाचे पॉइंट आहे. ते थोडे ते थोडेसे डिस्कस करतो. माझी जी ट्रान्समिशन सिस्टम आहे सर, एकदम शॉर्टमध्ये सांगून देईल मी. आहे ना? माझी जी ट्रान्समिशन सिस्टम आहे, ट्रान्समिशन सिग्नल्स म्हणू शकतो मी. जे माझे ट्रान्समिशन सिग्नल्स आहे, ते ॲक्चुअली 2 पार्टमध्ये डिव्हाईड होतात. एक असतो माझा एनालॉग सिग्नल आणि दुसरा असतं सर माझा डिजिटल सिग्नल. एनालॉग सिग्नल आणि
डिजिटल सिग्नल. अॅनालॉग सिग्नल कसे असतात बाबांनो बघा, अॅनालॉग सिग्नल आपण काहीतरी असे काढतो बघा. की डिटेल आपलं होईल, है ना? आता फक्त शॉर्टमध्ये सांगतोय. असा काहीतरी अॅनालॉग सिग्नल असतो. हा कसा असतो सर? ही असते म्हणजे कंटिन्युअस वेव्ह. ही माझी कंटिन्युअस वेव्ह असते. हे जर डिजिटलमध्ये बघितलं, तर डिजिटलमध्ये बघ कसं ड्रॉ करतो आपण 1010 आहे ना? बायनरी डेटा असतो सर बायनरी. बायनरी डेटा असतो. यालाच आपण काय म्हणतो डिस्क्रीट फॉर्म म्हणतो. डिस्क्रीट म्हणजेच काय सर हा कंटिन्युअस नसतो. डिस्क्रीट फॉर्ममध्ये असतो म्हणजे कंटिन्युअस नसतो. है ना? दोघांमध्ये जर नीट बघितलं दोघांमध्ये जर नीट बघितलं, तर जर मला विचारलं, की कोणाची नॉईज इम्युनिटी माझी बेटर असते, तर माझा अॅनालॉग सिग्नल जो आहे ना, इट इस मोस्ट अफेक्टेड बाय नॉईज. अॅनालॉगमध्ये काय लिहितो मी? इट इस मोस्ट अफेक्टेड बाय नॉईज. मोस्ट अफेक्टेड बाय नॉईज. हा नॉईजमुळे सगळ्यात जास्त अफेक्टेड असतो. म्हणून मी काय म्हणू शकतो, जर मोस्ट अफेक्टेड आहे, त्याची नॉईज इम्युनिटी कशी असणार? कमी असणार. लेस नॉईज इम्युनिटी. लेस नॉईज इम्युनिटी. लिहून दिले नाही पॉइंट मी. नॉईज जर इम्युनिटी चांगली म्हणजे नॉईज कमी आहे. तिथे नॉईज जास्त म्हणजे इम्युनिटी काय असणार? कमी असणार. याच्यामध्ये काय लिहितो? लिस्ट अफेक्टेड बाय नॉईज. कमी होतो. लिस्ट अफेक्टेड बाय नॉईज. नॉईजमुळे हा कमीत कमी अफेक्टेड असतो. म्हणून मी काय म्हणू शकतो? बेटर नॉईज इम्युनिटी. बेटर नॉईज इम्युनिटी. म्हणून बघा आजकाल मोदी साहेबांचं चालू आहे ना, डिजिटल इंडिया. ऐकता ना तुम्ही? का चालू आहे? कारण एनालॉगमध्ये लफडे आहेत. म्हणून तर आपण सगळे डिजिटलला मूव्ह होतोय ना. डिजिटलमध्ये नॉईज कमी असतो सर. मॅक्सिमम आपण कुठे मूव्ह होतो? डिजिटल सिस्टमला मूव्ह होतोय. त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, की एनालॉगमध्ये माझा कंटिन्युअस सिग्नल असतो. है ना? नॉईजमुळे कमी इम्पॅक्ट होतो. हा डिस्क्रिट जरी कंटिन्यू असतो, पण ॲक्चुअली कंटिन्युअस नसतं सर हे सिग्नल. हे सिग्नल जर मी तुम्हाला ॲक्चुअल ड्रॉ करून दाखवलं ना, असं काहीतरी असतं बघा. असं एका स्पेसिफिक पॉइंटलाच काय असतात? हे सिग्नल असतात. कंटिन्युअस नसतात हे सिग्नल. ठीक आहे ना? इथे सपोज व्हॅल्यू देतो काय 1, 2, -1, -2. हे काय झालं माझं? हे माझं डिजिटल सिग्नल झालं. त्याची एवढी गरज नाही समजून घेण्याची. फक्त काय हा असा कंटिन्यूअस नाही सर, काय स्पेसिफिक पॉइंट बघा. एक तर इथं सपोज व्हॅल्यू घेतो 0, 1, 2, 3, 4, 5. आपण घेऊन घ्या काय मायनस याला पण मी 1च घेऊन घेतो. आणि अप्रॉक्सिमेटली मानून घ्या 1च आहे. तर बघा स्पेसिफिक पॉइंटला व्हॅल्यू आहे. सगळ्या पॉइंटला व्हॅल्यू आहे का? बिलकुल नाही. है ना? त्यालाच काय म्हणतो आपण डिस्क्रीट म्हणतो. तर तोच क्वेश्चन आता मला विचारलाय बघा. क्वेश्चनवर जर आलो, काय विचारलं बघा? विच सिग्नल हॅज बेटर नॉईज इम्युनिटी? अॅनालॉग आणि डिजिटलमध्ये जर बघितलं, तर माझ्या डिजिटलची नॉईज इम्युनिटी कशी असते? बेटर असते. बेटर नॉईज इम्युनिटी म्हणजे लेस नॉईज. लेस नॉईज कुठे असतो? माझ्या डिजिटलमध्ये असतो. म्हणून तर आपण आजकाल डिजिटल इंडिया बोलतोय. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा ऑप्टिकल फायबर युजेस. बघा मी एक वेव्ह सांगितली होती इन्फ्रारेड. कोणती सांगितली होती? इन्फ्रारेड सिग्नल. इन्फ्रारेड, इन्फ्रारेड. हे इन्फ्रा मधला जो आय आहे सर, हा आय कुठे असतो? आणखी फायबरमध्ये असतो बघा. फायबर केबल. असंच लक्षात ठेवायला लावलं मी. आय कुठे आहे माझ्या फायबर केबलमध्ये? आय फॉर फायबरचा आय फॉर इन्फ्रारेड. तर कुठे यूज करणार? ऑप्टिकल फायबर आपण इन्फ्रारेडमध्ये यूज करणार. शॉर्टकट लक्षात ठेवले परीक्षेला पटकन कळतात. पुढचा आहे व्हिजिबल लाईट वेव्हलेंथ. आणि याच्यामध्ये एकच आहे सर. नंबर कोणकोणते लक्षात ठेवायला लावले बघा तुम्हाला मी. 10, 10 नंतर किती सर? 390 नंतर किती सर? 770 नंतर किती? 10चा पॉवर 6वा. राइट आहे? इथून इथं जी रेंज आहे सर, पहिले काय असणार माझा यूव्ही. व्ही म्हणजेच काय व्हिजिबल. इकडे काय असणार सर माझा आयआर असणार. कोणता विचारलाय मला? व्हिजिबल विचारलाय. व्हिजिबल म्हणजे कोणता आला सर? ही रेंज आली ना? किती आली माझी? 390 नॅनोमीटर टू 770 नॅनोमीटर. कोणता ऑप्शन मॅच होणार बघा? ऑप्शन नंबर बी मॅच होणार. ऑप्शन नंबर बी मॅच होणार. एवढंच नाही, तुम्हाला यूव्हीची किंवा आयआरची विचारली तरी तुम्ही आरामात सांगून देणार. ऑब्व्हियसली हे सगळे काय असणार? हे सगळे माझे सर नॅनोमीटरमध्ये. ऑल इन नॅनोमीटर. राइट आहे? आणि रेंज कशात लिहिली आम्ही? ऑब्व्हियसली रेंज दिली आहे माझ्या मी लॅम्बडाच्या, वेव्हलेंथच्या रेंज. क्लिअर आहे? चालतंय चला. पुढे मूव्ह. ह्युमन व्हॉईस आहे ना? ह्युमन व्हॉईसचं काय सांगितलं? बघा काही रेंज दिल्या होत्या. ऑडिओची रेंज काय दिली होती? रिव्हिजन करून घेतो. ऑडिओ किती सांगितलं होतं मी? 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. है ना? व्हॉईस किती सांगितलं बाबांनो व्हॉईस? व्हॉईस सांगितला होता 300 हर्ट्ज. 300 हर्ट्ज ते 3.5 किलो हर्ट्ज.
याच्यावरच थांबलो नव्हतो मी. मेल दिलं होतं मेल. मेलचं किती सांगितलं होतं? 3.54 किलोहर्ट्झ टू 3.6 किलोहर्ट्झ आणि फिमेलचा काय सांगतो बाबांनो? 3.6 ला संपला होता. इथूनच सुरू होणार. 3.6 पासूनच सुरू होणार. कुठपर्यंत जाणार? 3.8 किलोहर्ट्झ पर्यंत जाणार. या माझ्या कंप्लीट रेंजेस ज्या माहीत असल्या पाहिजे ऑडिओ बाबतीतच्या. मला ह्युमन विचारलाय तर 300 हर्ट्झ टू 3.5 किलोहर्ट्झ ही काय असणार माझी करेक्ट रेंज असणार. क्लिअर आहे? चालतंय. पुढे मूव्ह करू. मग याच्यामध्ये बघा, हा जो रेंज दिला 20 किलोहर्ट्झ ही कोणाची सर माझी? ही माझी ऑडिओ रेंज आहे. 0 टू 4.5 मेगाहर्ट्झ ही कोणती सर माझी? ही माझी व्हिडिओची रेंज आहे. 1 किलोहर्ट्झ, 10 किलोहर्ट्झ असं काहीच नाही सर. आता मॅच व्हायचा चान्सच नाही. माहीत असलं पाहिजे सर. प्रत्येक क्वेश्चन असाच अॅनलाईज करायचा. म्हणजे काही राहणार नाही. व्हिच हॅज मॅक्सिमम पेनिट्रेशन पॉवर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? बघा परत रिवाईज करून देतो. पेनिट्रेशन पॉवर म्हणजेच काय? पेनिट्रेशन पॉवरला आपण काय फॉलो करतो सर? आपण फ्रिक्वेन्सी फॉलो करतो. फ्रिक्वेन्सी रेंजेस फॉलो करतो. आणि फ्रिक्वेन्सी रेंजेस करता मला पहिले लॅम्बडा माहीत असला पाहिजे. लॅम्बडाचे काय सांगतो तुम्हाला सिक्वेन्स मी? तिकडून सुरू होतो. तिकडे काय सर माझ्याकडे सगळ्यात पहिले आय-आर आहे. आय-आर नंतर काय माझा? व्हिजिबल. आठवतंय ना? आठवा. तिकडून सुरू करा. आता घेतलं ना ही रेंज. या रेंजला उलटं सुरू करायचं. पहिले माझा आय-आर, मग व्हिजिबल, मग यूव्ही. सगळ्यात जास्त माझा आय-आर आहे ना, मग व्हिजिबल आहे. मग व्हिजिबल नंतर काय माझा? यूव्ही आहे, यूव्ही. यूव्ही नंतर काय सर माझा? एक्स-रे आणि एक्स-रे नंतर काय सर माझा? गामा आहे. ही कोणाची रेंज झाली? माझ्या लॅम्बडाची. तर फ्रिक्वेन्सीची रेंज काय असणार याच्या उलटी? उलटं सुरू करा. तर पहिले गामा. गामा नंतर काय सर? एक्स-रे. एक्स-रे नंतर काय सर माझा? यूव्ही. यूव्ही नंतर काय सर माझा? व्हिजिबल आणि व्हिजिबल नंतर काय सर माझा? आय-आर. आय-आर. आहे ना? मग सगळ्यात मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी याची म्हणजे मॅक्सिमम पेनिट्रेशन पॉवर कोणाचा सांग गॅमाचा. मॅक्स पेनिट्रेशन पॉवर. मॅक्स पेनिट्रेशन पॉवर. गामा. ऑप्शन कोणता मॅच होणार? ऑप्शन नंबर सी मॅच होणार. बघा याच फॉर्ममध्ये अभ्यास केल्याने फायदा काय होईल माहिती का? याची तर शुअरिटी नाही की क्वेशन हात पडणार. पण ह्या कन्सेप्ट पासून तो कोणता पण क्वेशन सेट होऊ शकतो. तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. तर लॉजिक फक्त एका प्रश्नामध्ये नाही. याच्यापासून मला किती शिकता येतं ते खूप महत्वाचं आहे. आणि थेअरीची रिव्हिजन ॲक्चुअली इकडे होणार. मी सुरुवातीला जेव्हा थेअरी सांगितली तर होऊ शकतं की काही कळलं असेल, काही कळलं नसेल. पण आता जेव्हा रिव्हिजन करून देतो ना, डोक्याला आणखी थोडंसं रिलॅक्स वाटतं, की नाही ठीक आहे बाबा इथून माझी रिव्हिजन होते. आणि तेच खूप महत्वाचं आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेशनला जाऊ. गाइडेड मीडिया आहे. आता बोललो ना गाइडेड म्हणजेच काय? जो माझा फिजिकल पाथ असतो तोच तर गाइडेड असतो. फिजिकल म्हणजेच काय? थ्रू वायर जाणारं कम्युनिकेशन. त्यालाच मी काय म्हणतो गाइडेड म्हणतो. आणि जर अनगाइडेड विचारलं असतं तर काय झालं असतं माझं वायरलेस झालं असतं. वायरलेस म्हणा किंवा फ्री स्पेस म्हणा. ॲक्चुअली दोन्ही ऑप्शन देणार नाही. दोघांपैकी एकच देणार. राइट आहे? सो गाइडेड म्हणजेच काय माझं? माझं थ्रू थ्रू काय बोलतात वायर आणि हे जे ऑप्शन दिले मला फ्री स्पेस, वायरलेस आणि सॅटेलाइट हे सगळे वायरलेस आहे सर माझे. सगळे अनगाइडेड आहे. आहे ना? हा आणि हा. तिघं जे ते काय सर माझे अनगाइडेड आहे. ॲक्चुअली तर मार्क होत नाहीये. बघा हा आणि हा. ह्याच्यात तिघं जर बघितले, तिघं काय सर माझे अनगाइडेडचे एक्झाम्पल. अनगाइडेड किंवा वायरलेस. वायरलेसचे एक्झाम्पल. क्लिअर आहे? रिव्हिजनला बेटर पडेल. नेक्स्ट क्वेशन घ्या. नॉईज इज हायर इन. बघा नॉईज कुठे हायर असतो? जर वायरलेस आणि वायरमध्ये कंपेअर केलं किंवा गाइडेड अनगाइडेडमध्ये कंपेअर केलं तर माझा नॉईज कुठे हायर आहे सर ऑब्व्हियसली माझ्या वायरलेसमध्ये हायर आहे. वायरलेस म्हणजेच काय माझं अनगाइडेड मीडियम. अनगाइडेडमध्ये काय असतं माझा नॉईज हायर असतो. है ना? यालाच मी काय म्हणतो स्लॅश वायरलेस पण म्हणू शकतो. वायरलेसमध्ये माझा नॉईज हायर आहे. हायर नॉईज किंवा काय म्हणू शकतो मी? याला आणखी काय म्हणू शकतो? नॉईज इज हायर ऑर लेस नॉईज इम्युनिटी. लेस नॉईज इम्युनिटी पण सुद्धा म्हणू शकतो. इम्युनिटी. तुम्ही कोणताही शब्द वापरा बोथ आर सेम. क्लिअर आहे? वेव्हलेंथ रेंज फॉर इन्फ्रारेड. आयआरची रेंज काय सर? आठवा. आयर म्हणजे तिकडला कोपरा. किती बघा सर तो 770 ते 10चा पॉवर 6वा घात. आताच बघितलं ना. तो 770 770 10 टू पॉवर 6 दाखवतो परत एकदा. गरज पडली नाही पाहिजे. एवढं रिवाइज केलं ना. कुठे गेलं बाबा? बघा 770 ते 10चा पॉवर 6वा घात म्हणजे कोण झाला माझा इन्फ्रा झाला. क्लिअर आहे? इन्फ्रा झाला. इन्फ्रा नंतर मला व्हिजिबलचा पण सांगून द्या. व्हिजिबल म्हणजे मधला. मधला म्हणजे की 390 ते 770 आहे ना? हा कोणता आला माझा? इन्फ्राचा झाला.
हे पण माहीत असलं पाहिजे. ऑलरेडी घेतलंय मी. नंतर काय बघा दॅट्स इट. तर हा होता बाळांनो आजचा सेशन. आय होप सेशन आवडला असेल. हा सेशन मी ॲप्लिकेशनला फ्रीमध्ये ठेवलाय, आहे ना. फ्री मी डेमो म्हणून लेक्चर असेल. याच फॉर्ममध्ये आपले सगळे लेक्चर कंडक्ट होणार आहेत. जसं मी आता दाखवला सेम फॉर्ममध्ये. 990 999 एवढी मोठी प्राइस नाहीये, जी तुम्ही पे करताय एवढ्या क्वालिटी सेशन करता. पण तरी तुमचे काही फीडबॅक असतील, तर मला नक्की 91 माझा नंबर नोट डाउन करून घ्या. 9158685634 या नंबरला तुम्ही मला कधीही WhatsApp मेसेज करू शकतात. आपण एक ग्रुप बनवलाय, है ना. WhatsApp ग्रुप बनवलाय. WhatsApp ग्रुप बनवलाय मी. WhatsApp ग्रुप बनवलाय कोणासाठी? BSNLसाठी, स्पेशल BSNLसाठी. मला या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज जर केला, तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून देईल किंवा लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी याची WhatsAppची लिंक सुद्धा देऊन देईल. क्लिअर आहे? तर जितके तुमचे मित्र-मैत्रीण असतील, है ना, ज्यांनी BSNLला अप्लाय केलंय आणि त्यांना वाटतं की शॉर्ट टर्ममध्ये मॅक्सिमम कुठेतरी कंटेंट हवा आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रिपरेशन करायचं, तर WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करायला लावा. आणि जर डेमो आवडला असेल, तर आपण कंटिन्युअस या सेशनला लेक्चर नक्की पर्चेस करा. आपण पुढच्या सेशनमध्ये काय करूया, त्याची आणखी जास्त प्रॅक्टिस करून घेऊया. ठीक आहे. आय होप डेमो आवडला असेल बाळांनो. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुढचे सेशन कंटिन्यू करू. तोपर्यंत काळजी घ्या.